नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर मी 1 महिन्यानंतर ना हा ब्लॉग टाकतोय तुमच्यापाशी, कारण की थोडंसं काही म्हणून टाकलाच नाही. आणि नंतर ना काय एक ब्लॉग बनवला होता, पण काय आलं म्हणलं जाऊ दे नको टाकायला, जुना झाला तो. 1 महिना त्याला बनवून झालेला आहे म्हणून मी टाकलाच नाही. आणि तुम्हाला आपला मिनी ड्रोन शॉट आवडला असेल तर लवकर आहे ना मला कमेंट करून सांग का आपण कशाने घातला माहिती का ड्रोन शॉट. बांबू हे बघा केवढा मोठा बांबू येतो, पूर्ण याच्यात पण येत नाही. हे बघा आता हे बघा एवढा मोठा बांबू येतो, इथून असा एवढा इथपर्यंत एवढा मोठा बांबू आहे. आणि मी व्हिडिओ काढला. आणि आता आहे ना मी माझ्या चष्म्यावर तुम्हाला पाणी दिसत असेल, पाऊस येतोय थोडासा हलका हलका, रिमझिम चालू आहे. काल एवढा पाऊस झालेला आहे ना, दिवसभर काल पाऊस चालू होता, नॉनस्टॉप पाऊस चालू होता. थांबला का लगेच यायचा, थांबला का लगेच यायचा, एकदम भयंकर पाऊस चालू होता. तर आता आपण हा ब्लॉग बनवूयात. आणि आपल्या चॅनलला झालेलं आहे 1 वर्ष, आणि 1 वर्षात आपले सबस्क्रायबर आहे 28 का काहीतरी, नाही एवढे नाही काय माहिती किती, बघून घ्या तुम्ही, मला माहितीच नाही किती नेमके सबस्क्रायबर आहोत मी, कारण की किती दिवसानंतर पाहिलेलं नाही. मागच्या वेळेस जेव्हा मी पाहिले होते ना तेव्हा 27 का 28 होते. आणि आता किती आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि माग बोरीचं झाड आहे आपल्या, कसं पार आपल्या गिच्चीवर आलेलं आहे, गिच्चीवर असं आलेलं आहे सगळं झाड भयंकर. इकडंच पार त्याच्या फांद्या आहे बघा, टफन ग्लासपर्यंत, म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे, काचीपर्यंत झाड. आणि तिथून तिथे आहे झाडा कोपऱ्यातला पालवी फुटलेली बोर आहे. आता ते आता हे बघा बोर आले, मस्तपैकी बोर आहे ती, मस्तपैकी बोरं खाऊ यार आपण. आणि परत एकदा तुम्ही आपला ही काठीचा एकदा परत एकदा व्हिडिओ बघा. तर चला तुम्ही एन्जॉय करतो व्हिडिओ. शॉट आवडले असतील तर पटकन मला कमेंट करून सांगा, कारण की एकदम मस्त. आता स्टेबल ठेवलं होतं मी, मागच्या स्टेबल नाही राहिलं, कारण की एवढे डीजे यायचे माग 1-2 लाखाचे काय आपलं हे घेऊस्तोपर्यंत. काय म्हणतात ड्रोन, हा आपला ड्रोन किती स्वस्त आहे, 10-20 रुपयाचा बांबू आणायचा मोठा, माझ्यासारखा जुगाड नाही करायचा इथून बांधण्यासाठी. इथून बांधायला एक फडकं घ्यायचं आणि याला सेल्फी स्टिक अडकून द्यायची, झालं का द्यायचं एक मस्त ड्रोन शॉट घ्यायचा, 1 नंबर तकडा मस्त. आणि बरोबर कमेंट आहे, भरपूर लाईक्स. आणि आपलं थोडं चॅनलचं नाव चेंज झालं आहे, त्याबद्दल सॉरी बरं, थोडंसं विषय झालेला आहे त्या आम्हाला. आता मी किती दिवस एक 14 दिवस ते म्हणत होते, तर आता किती झालेले त्याच्यातले 3 दिवस उरलेले. मग मला आपलं पहिल्यासारखं नाव करू परत तसंच, आणि आपला जो लोगो आहे ना तो चेंज करून टाकू मस्तपैकी. आणि हे बघा इकडं बैल खात आहे चारा. आणि आपले काका पण गेलेले मावळला दिंडीला, तर आता कालच तर गेले, काल की दिंडी गेलेली. तर आता रोजचं काम आहे आपलं मागच्या वेळेसारखं, आपलं बैलगाडीत जायचं आणि ते घेऊन यायचं सगळं. आणि माझ्या हाताला सुद्धा 1 वर्ष झालेलं आहे गाईच, खुशी कुदून. आणि 1 नंबर मस्तपैकी बैल ना, आता त्यांची फुल चारायचं. आता
झालेलं आहे. मग सोमजवळसोबत मी रानात जाणार, मस्तपैकी गिन्नी बिन्नी आणणार आणि मस्त फुल ब्लॉग शूट करणार. फुल मजा येणार आणि फुल मस्त मस्त सबस्क्राईबचे सगळेजण बटन दाबणार. इथं दिसत असेल तुम्हाला बटन, लवकर जाऊन दाबून टाका. कारण की आपल्याला गरज आहे सबस्क्राईब तुम्ही करण्याची. चॅनलला 1 वर्ष झालं तरी पण 27-28 सबस्क्रायबर आहे आपले. लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्याला गरज आहे सबस्क्राईब करण्याची आणि तुम्हाला पण गरज आहे. कारण की मी का ब्लॉग टाकत नाही आहे ते रोजच्या रोज. तुम्ही ना सबस्क्राईब करत नाही म्हणून. तुम्ही सबस्क्राईब केलं तो काटा पटापट पुढं ढावला तर चला मी तुम्हाला चॅलेंज देतो. पुढील 10 दिवसात तुम्ही 100 सबस्क्रायबर करा. तुम्हाला मस्तपैकी आपण फुल तगडे ब्लॉग आणू यार तुमचं एंटरटेनमेंटसाठी. तर चला यार आपण आता खाली जाऊ एवढ्या गाभाळ्यातून. हा बघा ना त्या भांगडी इथं टॉकरन टाकर ठेवलेले आहे. चला जाऊया. एक ब्लॉग पण एकदम सुंदर येणार आहे, कारण की एक आपल्या गोठ्यात लवकरच एक गाय वासरू देणार आहे. तर चला मी तुम्हाला ती गाय दाखवतो आता. हे बघा ही जी गाय उभी आहे ना ती वासरू देणार आहे लवकरच. माझ्या अंदाजे 2-3 दिवस अजून घेईल ती गाय. तर 2-3 दिवसांनी मस्तपैकी तुम्ही ब्लॉग बघा आपला. तर गाईच आता मी रानात आलेलो आहे आपल्या बारच्या इकडच्या. तर इथं आहे ना आपण हळद लावली ते हो का. तर हळदीत झालेले गवत ते मला काय काढायला सवडच नाही भेटलं. तर काढावं लागणार एखाद दिवशी. तर आता ब्लॉग पण शूट करायचं बरं का नाही. आता ते पण बघूया. इकडं भाजीपाला लावलेला आहे. तर चला एक ताजी काकडी खाऊया बिन औषधाची. औषध नाही मारलेलं आहे अजून एकदा सुद्धा, पण सुंदर काकडी घेऊ. आणि ठीक आहे कुठे कुठं कुठं एवढं कुठं कालीतूनच तोडली होती यार आम्ही. सुंदर ते ध्यान उठे यार. काकडी 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 काकडी. काल 2-3 काकड्या खाल्ल्या. 2-3 काकड्या. काकडी नाही ओ दिसली मला. दिसली किती मोठी. हा चल चांगली तोडून तशा अंगाला पुसायची. पांढर लागेल सगळं. तर इकडे बघून आपण आपल्या आंब्याचे झाडं सगळे जळून गेले ना. आपण आंबा लावायचा होता ना आपल्याला. अजून काय सवडच भेटलेली नाही. आता कधी आणता काय माहिती बाबांनी. ते जेव्हा आणतील तेव्हा लावून आपण आंबे. हे घ्या तुम्ही खा. तुम्ही खातो अजून एक खायची इच्छा माझी. मस्त होती यार. तिकडे थोडीशी अजून कमी बरं का. वर मस्त आहे. वरती मस्त झालेलं. मस्त काकडी खाल्लेली आता एकदम मस्त होती काहीच. वा हा इथं पण दिसत नाही कुठंच. दिसली एक छोटी ती यार. छोटीशी छोटी पण छोटी. इथं दिसली मोठी. छोटीशी ती पण. आता हिची ग्रोथ नाही होणार आहे त्यामुळे हिला घेतली. कशा अंगाला पोसायची अशी कामच असे खायची.
मस्त होती. कशी निघते का का बघू. छोटे आहे. बघा समजा काय करतोय. कुंटी ठोकतोय बैलांना चालेल बांधायचंय. तर आता आपण रानात पण जाणार आहे पटकन. तर आता आपण त्याच्याकडे जाऊ त्याच्या आधी. हे बघा तिकडे भरपूर आहे. हे बघा किती खरडलंय का बैलांनी. हे बघा हो इथं काय इथलचं नाही खाल्लं बघ बैलांनी. कुठे पहिले कुठं होते आणि कशाने टोकतो आपल्याकडे हातुडी. हे बघा समजा तू बघा ते. सोमदादू टाकायचं काम करतोय. पहा फोन सरळ करायचे आता फेकूनच दिलं फोन. इथं पडलं होता. हे बघा ऊन बाहेर नके. हे बघा ऊन सूर्योदय होता कारण की काल इतका पाऊस पडलाय. हे बघा आता ठोकतोय आहे. पाहिला मी मामा कुठं म्हणजे मीच पाहिला. काकाच्या कॅप्टन असते कसा नंदू काका बंडू काका रे भावले त्या तिथं आत्ता. हा येताना आणि जाताना माझ्या हाईट एवढी धामीन असं येताना जाताना ते हाय बर का लय मोठा रोड जाताना एवढा नाही, जाताना. रोड एवढा साप येतो. हा ना रोड एवढा होता. म्हणजे काळा कुठं होता. नाही धामीन होती ती पिवळी धामीन. पिवळा राहतो धामीनच्या अंगावर पिवळं होतं. हा का धामीन होती. येऊन चमकते. स्वराला घेऊन येतो मी. तू दळण टाकून आला का. हा मी घेऊन आलो दळून. गाईज विषय आत्ता असा झालेला आहे. गायना चारा वगैरे टाकून झाला. लाईट आली इतक्यात आणि थोडंसं लाईटचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व करतो एका मिनटात. काय नेमका विषय काय आलेला आहे ते बघावं लागणार मला. आणि मला काय ब्लॉगच बनवता येणार नाही तेव्हा कारण की मला थोडंसं लाईटिंगचं काम करायचं ना त्यामुळे. तर बघू घ्या ते 5 मिनटात करून टाकतो. तसं माझं काम पण झालेलं आहे आता. तर आणत जायचं पण अजून समोर आलेलं नाही. तेव्हा बैलगाडी पण इथंच अजून गिन्नी आणायची. सगळं सामुग्री उतरवून मग आणावं लागेल. पेट्रोल आणायला डिझेल आणायला सॉरी. तर डिझेलची बॉटल पण घेतलेली आहे. आपण डिझेल 5 मिनिटात डिझेलने कुठे मशीनमध्ये त्यामुळे काय झालं आम्ही घेतलेलं डिझेल आम्ही चाललेलो आहे.
मध्ये चला आता जाऊ घरी. आता आपण रानात निघालेलो आहे मस्तपैकी. बैल आणापासून बघू बैलांकडे पण जावं लागणार आहे. मग आता बैलगाडी घेऊन आला का लगेच आपण निघू 5 मिनिटात. फक्त 5 मिनिटं लागणार आहे आपल्याला आता रानात जाण्यासाठी मस्तपैकी. हे बघा कष्टाचं काम. फोनच्या कवरचे हाल फार भयानक झाले गाईस. काल दाखवतो मी 1 मिनिट थांबा. त्याच्या आधी तुम्ही हे बघा तेव्हा फोनच्या कवरचे हाल. तुम्हाला कॅमेराचा ब्लर का बरं दिसतंय माहिती का? रात तुम्हाला मी दाखवतो पुसून कॅमेरा. आता बघा कसं दिसतंय तुम्हाला. एकदम क्वालिटी येते का? आणि त्याच्यावर सगळ्या पुट्टीचं उडलं होतं त्यामुळे नव्हतं दिसत. तुम्हाला मला बोलवता 1 मिनिट. बैला मोकळे सोडलेले सोमला तुम्ही. हे बघा फुल खाऊ देऊ त्यांना. त्याची कुट्टी झाली का मस्त पैकी हा. तर ते सोमभाऊ खाली काढायचं बैलगाडीतलं मटेरियल. बरं आता क्वालिटी कशी येते मला तुम्ही कमेंट करून पटकन सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता रानात जायचं पण आहे आपल्याला. जास्त मोठा ब्लॉग पण नाही झाला पाहिजे. आता झालेलाच आहे. 1 महिन्याचा पूर्ण ब्लॉग टाकून देऊ जाऊ दे काय. तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करा. ते एन्जॉय करा सिनेमॅटिक. थोडंसं सॉन्ग टाकून देऊ आपण याच्यावर. मस्त ब्लॉग होणार आहे आजचा. मला फार आवडलाय आजचा ब्लॉग होतोय. आता बैलगाडी कशी होती गाईस तुम्ही बघा. आता आपण पण बसू. हे काढायचं मी मदत करतो. हा राज लगेच राज पाळा. आता राजकडे जायला थांब राज.
हो 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 गाईस थोडस मी इकडे होतो मागच्या वेळेस मी याच्यातून खाली गेलो होतो फटकन नऊ दे पण तो पळून जर गेला ना हे बघा डॉगी आपल्या येत हे नाही आपल्यासोबत तो फुटेल ए, घाणेरडा. तर या बघा आता आम्ही चाललो राहणार पटापट माझी XP बी ग्रीनला अटॅच करून टाक. हो 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 पुढं चल चिया अय हा बाई मला येऊ द्या माझ्या अंगोटाची सरक अय राज्य राज्य होय वर जाऊ डायरेक्ट पडत सोडून टाक. सोडून गाळा घालून सोडून दे आणि तिकडे चार काय करणार आहे? खातीन ते. आता मला काम आलेलं आहे यांना चारायचंय तर आता मला वर जाऊ देतोय घेऊन मग मी कारण त्यांना मस्त जेवण देईन पोटभर पुण्याचं काम करू म्हणलं आता मस्त पैकी चारू मस्त पैकी फुल गवत खातील म्हणजे बैल अय चाबूक दे ना मला त्यांनी माझ्या अंगावर आलं का मला मारतो छोटा घाबरवण्यासाठी मस्त चारा खाताय दोघ पण फुल दाबून मी काय मी त्या पाय टाकलेले बरं की डुकराचे पाय पाहिजे तुम्हाला डुकराचे हे छोटे पाय आहे ना ते डुकराचे मी तुम्हाला ब्लॉग मध्ये माझ्या अंदाजे बिबट्याचे सुद्धा पाय दाखवलेले आहे एवढे डुक्करचे एवढे छोटे छोटे पाय डुक्कर आहे बरं की इथं आपल्या रानात तर गाईज आता आपण इथपर्यंत आता बैल आणलेले तिथून इथपर्यंत असे चालत त्यांचं पण झालेलं आता ते मला पण आवाज देतील त्याच्या आता आपण झालं का चला बैलांना बघा कसा गळा घालताय इकडं खातोय मस्त एन्जॉय आता बघा कसा घालता गळा मुस्क का घालतायत तिथून ते आपल्याला एवढं त्यांना घेऊन जायचं आहे ना आणि त्याच्या खाली वागतील तर मग ते सगळं पुढं ढसळ नाही पाहिजे म्हणून ते मुस्क घालताय कारण ते गवत खायला बघतील ना खाली त्यामुळं अशी परिस्थिती सध्या परिस्थिती नाही पण ते घालावं लागतं तसं आता बघा कसं आता ती फक्त उचलली की कशी चालता फक्त तुम्ही बघा फक्त माझ्या ते फार सुंदर आहे मला फार आवडतं ते किती ट्रेनिंग झालेली त्यांची बघा वर पक्षी बघा मला मागचा शो नको मिस व्हायला गपचूप बघा 3, 2, 1 गो आले का न काही बोलता फक्त हुर हुर करीत होता म्हणजे ते घुसतील त्यांचे शब्द आहे ते बैलांचे माझ्याकडे नाही दिला पहिले सांगतोय तुझ्या अंगावर होता ना अगा चाबूक त्यांना घाबरवण्यासाठी मारण्यासाठी नाही घाबरवण्यासाठी पळतील त्यामुळे ते कसं दिसतंय बघा ना यार इथं लगेच निघाले चला आता मी जातो एकदा वर चढतो तर मला चालतं नाही ते बरोबर चालता होय म्हणल्यावर हा का आपण चाललेलो आश्रमात लगेच आश्रमात जाऊन येऊ मस्त पैकी चला आता आश्रमात जाऊ सौम्या तर गाईज आजचा ब्लॉग आपण एंड करूया की आता भरपूर रात्र झाली आता झोपायची वेळ झालेली आणि आता काय ब्लॉग बनवू शकत नाही मी आज दमलेलो आहे भरपूर आणि मग सकाळी जर 5 वाजता उठायचं आहे तर जाऊ द्या तर आता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम शुभरात्र ड्रोन शॉट आवडला असेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग 100% येणार आहे त्यासाठी तुम्ही लवकर जाऊन सुंदर अशा आम्हाला मोटिवेट करा म्हणजे मी पुढचा ब्लॉग एकदम लवकर टाका बनवून लगेच तर तुम्ही काय करा लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम शुभरात्र